नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच प्रश्न जोरात चर्चेत आहे. शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही जाणार? हा फक्त एक साधा प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या समीकरणांशी जोडलेला प्रश्न आहे. कारण राज्यसभेची जागा म्हणजे फक्त एक पद नसतं, तर दिल्लीच्या राजकारणात थेट प्रवेश मिळवणारा दरवाजा असतो. आणि जेव्हा हा विषय शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याबद्दल असतो, तेव्हा त्यामागे अनेक राजकीय घडामोडी सुरू असतात. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू होती. मवियाकडे राज्यसभेची फक्त एकच जागा होती. पण त्या एका जागेवर दावा करणारे होते तीन मोठे पक्ष: शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. तीन पक्ष, पण जागा फक्त एक. म्हणूनच या जागेसाठी मोठा संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला असं वाटत होतं की ही जागा काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मिळेल, कारण त्यांच्या मते ही जागा त्यांच्याकडेच जायला हवी होती. पण अचानक चर्चा सुरू झाली. शरद पवार राज्यसभेवर जाणार आहेत. ही बातमी बाहेर येताच राजकारणात खळबळ उडाली. कारण जर शरद पवार राज्यसभेत गेले, तर दिल्लीच्या राजकारणात त्यांचा प्रभाव पुन्हा वाढू शकतो. मात्र ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. कारण ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांनाही ही जागा सोडायची नव्हती. दोन्ही पक्षांनी सुरुवातीला स्पष्टपणे सांगितलं, ही जागा आम्हाला हवी आहे. म्हणूनच काही दिवसांपर्यंत चर्चा, बैठका आणि राजकीय हालचाली सुरूच होत्या. पण याच दरम्यान एक मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट साधी नव्हती. या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरणार होतं. या बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, शरद पवार राज्यसभेवर जाणार का? असं म्हणतात की या बैठकीनंतर एक महत्त्वाचा निर्णय झाला. शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना एक शब्द दिला. तो शब्द काय होता हे अधिकृतपणे कुणी सांगत नाही. पण त्या शब्दानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. जिथे आधी विरोध होता, तिथे अचानक समर्थन मिळायला लागलं. ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांनीही पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास तयारी दाखवली. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सगळी समीकरणं एका रात्रीत बदलली. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता चर्चा सुरू झाली आहे की या सगळ्या घडामोडींमध्ये अमित शहा यांचा काही रोल आहे का? कारण दिल्लीच्या राजकारणात अमित शहा हे खूप प्रभावी नेते मानले जातात. काही राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की दिल्लीमध्ये काही मोठ्या चर्चा झाल्या आणि त्यानंतरच महाराष्ट्रातली समीकरणं बदलायला लागली. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण इतकं मात्र नक्की आहे, शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक वेळा अशक्य वाटणारी राजकीय समीकरणं जुळवली आहेत. आणि कदाचित यावेळीही त्यांनी पुन्हा एकदा राजकारणातील मास्टर स्ट्रोक खेळला असावा. आता सर्वांच्या नजरा एका गोष्टीवर आहेत: राज्यसभेच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा कधी होणार? कारण अशी चर्चा आहे की आज रात्रीच या निर्णयाची अधिकृत घोषणा होऊ शकते. जर शरद पवार राज्यसभेत गेले, तर त्याचा परिणाम फक्त महाराष्ट्रातच नाही, तर दिल्लीच्या राजकारणातही दिसू शकतो. कारण अनुभवी नेतृत्व, राजकीय रणनीती आणि व्यापक संपर्क या तिन्ही गोष्टी शरद पवारांकडे आहेत. म्हणूनच पुढच्या काही तासात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी येऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शरद पवार राज्यसभेत जाणं महाराष्ट्रासाठी योग्य निर्णय आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींचे सोप्या भाषेत विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.